शेतकरी मित्रांनो, आज आपण एकदमच हार्ड लेवलची कुलिक पेनची केस पाहिलेली आहे. या ठिकाणी आपण ज्यावेळेस आलो त्यावेळेस घोडं जे आहे बैलगाडीवर पडलेलं होतं आणि थरथर कापत होतं. त्याच्यासोबतच घामाघूम अवस्थेमध्ये पडलेलं होतं. याला पाहता क्षणी आपल्याला वाटलं याच्या अंगावर पाणी टाकलेलं आहे की घोडा मालकानं, परंतु त्यांनी सांगितले की हे पाणी वगैरे टाकलेलं नाही, तर हा संपूर्ण घाम आहे. अशा वेळेस मित्रांनो याला आपण आरियल लावलेले आहे, त्यासोबतच मेगलुडाइन हे इंजेक्शन हे दिलेलं आहे. डिहायड्रेशन होणार म्हणून आपण काळजी घेतली, परंतु त्या ठिकाणी हे जे घोडा आहे त्याच्या पोटामध्ये बहुतेक पीळ पडलेला होता, कारण की ते दातही वाजत होतं आणि या अवस्थेतून त्याला आपण व्यवस्थित करू शकलो नाहीत. आणि आपले जे प्रयत्न आहेत ते चालू राहिले की आता नीट होईल मग नीट होईल, कारण की 7 ते 10 मिनटामध्ये खूप वेळेस आपण पोटदुखीवरील घोडे वगैरे पाहिलेले आहेत ते रिकवर होताना. आणि याला आपण जे त्याचं पोट वगैरे फुगलेलं होतं त्याच्यासाठी पोटामध्ये आपण नेडल पण मारून पाहिली, एअर निघत होता, परंतु आपले प्रयत्न आणि त्याचं जे काही श्वास आहे तो गुदमरत होता. आणि लास्टच्या स्टेजेसमध्ये तुम्ही पाहू शकता खूप साऱ्या प्रयत्नानंतरही आपण त्या ठिकाणी हतबल ठरलो आणि आपले उपाय अपुरे ठरले. आणि या घोड्यासाठी नवीन पहाट नवीन दिवस उजाडलेला नाही मित्रांनो, हे त्याचे अंतिम क्षण ठरले जे की तुम्ही आता पाहिलेले आहेत. तर मित्रांनो, आपलं जे जनावर आहे हे सध्या ज्वारीचं हिरवं बाटुका असताना रिकामं सोडू नका, जेणेकरून तुमचं अशा पद्धतीचं नुकसान होणार नाही. बारक्या मुलांनी याला सांभाळलेलं होतं आणि ते त्यानंतर मात्र खूप जास्त रडत होते, कारण की अशा पद्धतीचं नुकसान त्यांना अनपेक्षित होतं. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. हा ब्लॉग पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि नक्कीच तुमचं असं नुकसान टाळण्यासाठी ह्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, जसं की आपलं जनावर मोकार सोडणं किंवा मग आपलं जे जनावर आहे त्याला चुकीच्या पद्धतीचं काही अवशिष्ट पदार्थ खायला न देणं, ही काळजी आपण घेणं गरजेचं आहे. घोडा असो किंवा मग जनावर असो, सगळे जनावरं त्या घोड्याकडेच पाहत होते, कारण की त्याची जे हाल आहेत ते सर्व जनावरांना समजत होते.